बरं आता आमचा सभासद कारखाना आहे चंद्रभागा. 40 वर्ष आम्ही जगतोय का माघारी येण्याची अपेक्षा चेअरमन साहेबाकडे तर आम्ही धरली. विकलाय का कारखाना भाड्याने दिलाय? आता काय त्यांची त्यांना घरातल्या घरात माहीत. आम्हाला सभासदांना काय कोणाची मीटिंग घेतली, कुणाला बोलवलं नाही, सभासदांना विचारलं नाही का? कोणाला विचारलं कुठं मीटिंग घेतली, बाबा आपला कारखाना चालवायला देऊ का, सभासद लोकांना विचारात घेऊन आम्ही म्हणलं असतं ना द्या, चांगला आहे, चांगला आहे, चांगली संस्था चालेल. पण काय नाही, आता आमचं पैसे गुंतलं तर तिथं 20-20 हजार रुपये सभासदात. त्याची जबाबदारी कोणाकडे? आता आमचं गरिबीतनं 20,000 तुम्ही कापून घेतलं, बरोबर आहे, तुमच्या हातात होतं. पण आमच्या 20,000ची जबाबदारी कोणाकडे सोपवली चेअरमन साहेबांनं? आम्ही आता तिथं गेलो, आम्हाला देतील का? मग ह्या 20,000 आम्ही 40 वर्ष काय करायचं? त्याने आपल्याला पहिल्यापासून सहकार्य केलं या. ज्यावेळेस मला कोरोना झाला त्यावेळेस मला 7च्या सुमाराला एमडीचं ती काय म्हणा ते काय इंजेक्शन त्यातलं ते मिळत नव्हतं. हां, त्यांनी माझा जीव चालला होता. मग त्यांना काय ती आमचं पोरगं तिथं होतं. मग त्याला फोन केला आम्हाला. मग त्यांनी अर्ध्या तासात मला त्यांनी दवाखान्यात इंजेक्शन दिलं. त्या माणसाला आम्ही कसं विचारणार? सध्या तर राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी. राष्ट्रवादी लोक पवार साहेबाला विसरत नाही ती. होय. आता समोरनं तर समाधान काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, उमेदवारी मिळवली आहे. होय, मिळवली. मग आता काय कसं काय आता आमचं गाव तर सगळं घड्याळाकडे आहे. वर्चस्व आहे म्हणतात आमचं. नाही काय नाही. आता उमेदवार आहे त्यांचं काम चांगलं आहे. कोण आहे उमेदवार? प्रमिला सोमनाथ जांभरे. बर. हो. आणि जिल्हा परिषदेला मयुरीताई बागल. बर. हो. दोघांचं पारड जड आहे. हो, 100% येणार ही दोघं पण. भाजप कोण उभा आहे ते काय भाजपमध्ये गेलं चेअरमन साहेब, बरोबर आहे, पण उमेदवारी दुसऱ्याला द्यायला पाहिलं होतं ना. घरात घेतली का स्वतः? घराच्या स्वतःसाठी गेलं ते. हां, उमेदवारी जर दुसऱ्याला दिली असती तर आम्ही आयुष्य त्यांच्या मागे राहिलो असतो ना. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही जोरात सुरू झाली असून आज 27 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आता निवडणुकीची प्रचाराला आता जोरात सुरुवात झालेली आहे. आज आपण वाखरी जिल्हा परिषद गटामधील देवडे या गावामध्ये आलेलो आहोत. ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय नाव? सीताराम राजाराम जांभरे. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, काय वाखरी गटात काय वातावरण आहे? आबाचं राहील गे. होय. कुठले आबा? अभिजित आबा. बर. का कार्यकिर्ती चांगली आहे, ओसाला दर दिला आहे, कोंड फुललंय ओसाचं, त्याने कारखाना चांगला आमचा चालवला आहे. सभासदांना चुली चांगल्या पेटवून शिन्या दर दिलेला आहे. आमचं पहिलं पैसे त्याने बुडवलं होतं पहिलं सभासदांचं. अभिजित आबानं माझं 70,000 रुपये अभिजित आबानं दिलेलं आहे. 2 वर्ष मी वाट बघत होतो की पैसे माझं मिळतलं पर कुठल्या चेअरमननं दिलं नाहीत. अभिजित आबानं माझं 70,000 रुपये बोललेलं 3 वर्षाचं पैसे मला बोलवून शिना दिलेलं आहे. हां, त्यांची कार्यकिर्ती चांगली आहे आमची. हो. विकास कामं केले का गावात काय? भरपूर. आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी तर आबा चांगला आहे ना. हां. आता समोर काय आता उमेदवारी काळे भाजपकडून उभे आहेत, काय भाजप कोण उभा आहे ते काय भाजपमध्ये गेलं चेअरमन साहेब, बरोबर आहे, पण उमेदवारी दुसऱ्याला द्यायला पाहिलं होतं ना. घरात घेतली का स्वतः? घराच्या स्वतःसाठी गेलं ते. हां, उमेदवारी जर दुसऱ्याला दिली असती तर आम्ही आयुष्य त्यांच्या मागे राहिलो असतो ना. स्वतःसाठी गेले ते, जनतेसाठी नाही ना. आता ते टीका करतात की अभिजित पाटलावर 3,500 दर दिला नाही म्हणून. आता तुम्ही काय 2200वरच होता ना. आबानं 3.5चं तर कोंड फोडलं ना. हो. आता ते वारंवार टीका करतात कशाची? तुम्ही 2100 रुपयाच्या वर गेलाच नाही ना आजपतवर. कुठलं बबनदादा असेल, शिरपूर असेल, चंद्रभागा असेल, आणि कारखाना आहेत ना सोलापूर जिल्ह्यात. 2100च्या वर का आतापतवर तुम्ही दिला नाही दर? आबाला 3,000 रुपये परवडतोय, 3,050 परवडला द्यायला. आणि तुम्हाला आतापतवर आम्ही एवढं असल्या 15-16 वर्षापासून ह्या कारखान्यांचं कौतुक बघत आहे. कोणी 2100-2200च्या वर अजून आम्हाला शेतकऱ्याला दरही कुणीही दिला नाही.
अभिजित आबा आल्यापासून आम्हाला वाटतं की भगवंतच पांडुरंगच आमच्या विठ्ठल सहकारीवर कामकाज करत आहेत. आबा हाय तोपर्यंत आमच्या जीवात जीव हायपर्यंत आबाला चेअरमन आम्ही सभासद लोक तिथनं निघू देणार नाही. हा, आबाची कारकिर्दी मोठी आहे. कमीत कमी त्यांनी काहीही बाकीचं असू द्या, आबा एकनिष्ठ शरद पवार साहेबाकडे राहिलेलं आहे. तर एकनिष्ठ आहे तर आमच्या सभासद लोकांचं कल्याण केलेलं आहे. 300 कोटी बिलं त्यांनी पहिली थकीतची दिलेली आहेत. त्यांचा संबंध पण नव्हता आम्हाला मागायचा, आम्ही त्यांना मागायचा त्यांचा संबंध नव्हता. पण एक शेतकऱ्याचं कल्याण करण्यासाठी उभा राहण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीवर हात मारण्यासाठी अभिजित आबाला आम्हाला पांडुरंग रूपानं आमच्या पांडुरंग विठ्ठल सहकारीवर आलेलं आहेत. हा, बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू केला. आमची गाळप चांगलं करतात. ऊसाचे परदाव लावलेले आहे. 2100-2200च्या वर आम्हाला दर ही कुठल्या कारखान्याने आतापतवर दिला नाही. आमच्या आईवडिलाच्या पूर्वीपासून 2100-2200 आबा आल्यापासून 3050 रुपये दर आबाने दिलेला आहे. वाढला म्हणजे कल्याण केलं हो शेतकऱ्याचं कल्याण आबाने केलेलं आहे. पांडुरंगच आम्हाला आले. अभिजित आबा म्हणजे पांडुरंग आले आणि एकनिष्ठ राहिले ना. पवार साहेबाला हे बाकीच्या पक्ष बदललं नाही तर स्वतःसाठी ना. चेअरमन साहेब गेलं मान्य बरोबर आहे, पण चेअरमन साहेबानं तिकडं जाऊन शिन्या उमेदवारी दुसऱ्याला द्यायला पाहिजे होती. हो, दुसऱ्याला द्यायला पाहिजे होती ना. मग तशी घरात घेतली ना उमेदवारी. घरात घ्यायला ना पाहिजे होती त्यांनी. दुसऱ्याला दिली असती तर आम्ही म्हणलं असतं आयला चेअरमन साहेबांना जनतेसाठी काम केलेलं आहे. जनतेसाठी नाही ना, स्वतःसाठी. बरंच पक्ष झालं चेअरमन साहेबाचं. पहिल्यांदा शिवसेना झाली, परत अजितदादा झालं, आता भाजप झालं. मग शेतकऱ्यांनी जायचं कोणाच्या मागं. बरं, आता आमचा सभासद कारखाना आहे चंद्रभागा. 40 वर्ष आम्ही जगतोय का माघारी येण्याची अपेक्षा चेअरमन साहेबाकडे तर आम्ही धरली. विकलाय का कारखाना भाड्याने दिलाय? आता काय त्यांची त्यांनाच घरातल्या घरात माहीत. आम्हाला सभासदांना काय कोणाची मिटिंग घेतली, कोणाला बोलवलं नाही, सभासदांना विचारलं नाही. कोणाला विचारलं कुठं मिटिंग घेतली बाबा आपला कारखाना चालवायला देऊ का सभासद लोकांना विचारात घेऊन. आम्ही म्हणलं असतं ना द्या, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगली संस्था चालेल. पण काय नाही, आता आमचं पैसे गुंतलं तर तिथं 20-20 हजार रुपये सभासदात. त्याची जबाबदारी कोणाकडे आता. आमचं गरिबीतनं 20,000 तुम्ही कापून घेतलं बरोबर आहे, तुमच्या हातात होतं. पण आमच्या 20,000ची जबाबदारी कोणाकडे सोपवली चेअरमन साहेबानं. आम्ही आता तिथं गेलो, आम्हाला देतील ती. नमस्कार, काय नाव आपलं? महादेव पाटील. सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे. वाखरी गटात काय वातावरण म्हणतंय? आता काय आहे आमचं सरपंच. होय होय, कुठल्या पक्षाचं आहे वातावरण? वातावरण हे आहे, आबा काय म्हणतील ते. होय, आबाचे इकडं म्हण तिकडं. अभिजित आबा. हां, होय. आता काळे आहेत की समोरनं उमेदवार? नाही, जे काय आमच्या गावात सरपंच म्हणजे आबा काय सांगतील त्यांना करा. म्हणजे आमच्या गावात आमचा उमेदवार चांगला आहे, त्यांनी कामं केली आहेत गावात आसपास बी. त्याच्यामुळे आम्ही. उमेदवार तुमच्या गावातला आहे का? हां, पंचायत समितीचा. होय, काय नाव? प्रमिलाताई सोमनाथ जांभरे, बर. सरपंच. होय, उमेदवार आहेत ते. नमस्कार. 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 काय नाव? रमेश भीमराव पाटील. काय सध्या निवडणूक लागली आहे जिल्हा परिषदेची, काय म्हणते वाखरी गटात काय होईल? वाखरी गटात नाही, कुरोली गटात परमिला सोमनाथ जांभरे पंचायत समिती सदस्य आहेत. चांगली कामगिरी त्यांची. आमच्या गावात भरपूर काय त्यांनी सुविधा आणल्या, स्कीमा राबवल्या, लाडक्या बहिणीला पैसे काढून दिले, पुन्हा ऑपरेशन केले लोकांचे. वयस्कर माणसांना ज्यांना कोण सांभाळत नाही त्यांच्यासाठी पैसे शासनाकडून मिळवून दिले 1,500 रुपये. विधवा बायांना पैसे दिले. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तानाजी जांभरे. काय वाटते सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे? तर बरं वाटतंय, आता उभा राहिलेल्या व्यक्ती तर जरा बरा वाटतोय. सरपंचाचे 5 वर्ष भोगले ते. बर तरुण पिढी जवान यंगाय जरा हिंडतंय फिरतंय कामं करतंय. बर. मग आता काय काय नाही, आम्हाला तर बरं वाटतंय व्यक्ती. मग आता तुमचं कसं आहे पुढचं काय माहीत नाही. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? महादेव मानी शिंदे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे. वाखरीची निवडणूक लागली आहे. काय वाटते सध्या? काय नाही, आमच्यातलं उमेदवार आहेच की आता. बर, कुणाचं पार्ट जड आहे इकडं, भाजप का राष्ट्रवादी? हे आमचा आबा. अभिजित आबा हां राष्ट्रवादी. हां
होय हां का त्याने आपल्याला पहिल्यापासून सहकार्य केलं या बर ज्यावेळेस मला कोरोना झाला बर त्यावेळेस मला 7च्या सुमाराला एमडीचं ती काय म्हणा ते काय इंजेक्शन त्यातलं ते हां, हां. मिळत नव्हतं रेमडेसिवीर. हां हां त्यांनी माझा जीव चालला होता बर मग त्यांना काय ती आमचं पोरगं तिथं होतं बर मग त्याला फोन केला आम्हाला मग त्यांनी अर्ध्या तासात मला त्यांनी दवाखान्यात इंजेक्शन दिलं बर मग त्या माणसाला आम्ही कसं विसरणार होय काय अर्ध्या तासात मला तिथं इंजेक्शन बिगर पैशाचं तिथं आणून तिथं मला इंजेक्शन त्यांनी दिलं मग त्यानंतर आमच्यातला उमेदवार आहे आता सोमा सर आहे त्यांचं ते आहे त्यांच्या पाठीमागे आता त्यांना आम्ही सोडून चालत नाही आम्हाला बर हां त्यांची आमची कामं त्यांनी भरपूर केली ती बर हां आता सध्या समोर उमेदवार आहेत काळे उमेदवार आहेत हे समाधान काळे हे भाजपमध्ये प्रवेश करून आता त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आहे काय वाटते याबद्दल आता बाकीचं आम्ही काय लय बोलत नाही बर फक्त आमच्या त्या गाव लेवलचं आम्ही बोलतोय बर. हां ह्यापुढं आम्ही काय बोलत नाही बर हां ती बी आपलीच माणसं आहे ती बर पण कसं असतं गावातलं जास्त आमचं जास्त त्या गावातल्या माणसाला आम्हाला थोडं सहकार्य करावं लागतं या बर हां नमस्कार नमस्कार. सध्या जिल्हा परिषद वाखरी गटाची निवडणूक लागली आहे काय कुठल्या पक्षाचं इथं हवा आहे सध्या सध्या तर राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी. बर हम्म. का राष्ट्रवादी राष्ट्रवादी लोक पवार साहेबाला विसरत नाही ती. होय हम्म. आता समोरनं तर समाधान काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे उमेदवारी मिळवली आहे हम्म. होय मिळवली. मग आता काय आहे कसं काय आता आमचं गाव तर सगळं या घड्याळाकडे भागात आहे. वर्चस्व आहे म्हणतात आमचं नाही नाही नाही? काय नाही काय वर्चस्व वगैरे काय नाही नाही. इकडं आबाज अभिजित वर्चस्व हां आमदार साहेबाज. बर तरुण म्हणून काय कुणाला तरुणांचा पाठिंबा कुणाला आहे जास्त आबालाच. आबाला हम्म. आबा सांगतील ते आबा सांगतील ती सगळं बर माडा पंढरपूर सगळं आबा सांगतील ती. आमच्या गावचा उमेदवार ऊस बीस नेतात का आबा हो होय टायमाला नेते सगळं. होय हो दर चांगला आहे. बर हो काम चांगलं आहे त्यांचं. आपल्यातला आता उमेदवार आहे त्यांचं बी काम चांगलं आहे. बर हो. कोण आहे उमेदवार प्रमिला सोमनाथ जांभरे. बर हो आणि जिल्हा परिषदेला मयुरीताई बागल. बर हो दोघांचं पारड जड आहे हो हो 100% येणार हे दोघं पण. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांची नेमकी काय मतमतांतरे आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो होतो. या गटामधील देवडे या गावामध्ये आज आपण होतो. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी म्हणजेच अभिजित पाटील यांच्या गटाचं पारडं सध्या तरी जड दिसून येत आहे. कॅमेरामॅन निलेश बनसोडेसह हुसेन नदाफ, पंढरपूर.